आमची समस्या अशी आहे, मला वाटते 7-8 महिने झाले मी या उपकेंद्रात येतोय. मी हार्ट स्पेशलिस्ट आहे, म्हणजे हार्ट आहे मला हार्ट झालेलं ऑपरेशन झालंय माझं. तर मी दवाखान्यात सतत येत असतो, इकडं BP चेक करत असतो किंवा रक्त तपासत असतो. इथं कोणतीही सुविधा मिळत नाही माझ्यासाठी. मी आज 7-8 महिने झाले या दवाखान्यात चक्रा मारतोय. त्याच्यामुळे काहीतरी शासनाने याचा निर्णय द्यावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी माझी इच्छा आहे. काय सांगितलं जातं इथं सांगितलं जातं का तिथून वरूनच केंद्राकडून आम्हाला सुविधा मिळत नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला त्या सुविधा देऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ते म्हणतात की उपकरणं तिकडूनच मिळत नाही शासनाकडून, तर आम्ही काय करणार आहे, आम्ही काय पदर घालायचे का म्हणतात. असा विषय चाललेला आहे यांचा. तर मग पेशंटने काय करायचं? पेशंट जर जाण्याच्या मनस्थितीत नसेल, मी हार्ट स्पेशलिस्ट आहे, मला जर हार्ट झालेला अटॅक येऊन गेलेला आहे मला, आणि मी जर तिथपर्यंत जाऊ शकत नाही, मला जर जायचं ठरलं तर माझ्या बरोबर माणूस पाहिजे आणि मी त्या दवाखान्यावर जाऊ शकत नाही. उद्या जर रस्त्याने जर मला काय कमी जास्त झालं, याला जबाबदार कोण राहील? हा विषय आहे माझा. त्याच्यासाठी यांनी ना या उपकेंद्रामध्ये मला सगळ्या सुविधा मिळवून द्याव्यात आणि प्रत्येक पेशंटची त्यांनी काळजी घ्यावं असं माझं म्हणणं आहे. आणि शिवाय हप्त्यामधून एक तरी डॉक्टर असावा या उपकेंद्रामध्ये अशी माझी इच्छा आहे. कारण आता इथं सुविधा नाहीयेत. तपासणी केंद्र आहे, पण ते तपासणीसाठी महिलांचा वापर केला जातो. आशा वर्कर आहेत, त्या बी काम करतात, पण तरी पण डॉक्टर पाहिजेतच ना. अशी माझी इच्छा आहे का तिथं हप्त्यातून एकदा तरी डॉक्टर असावेत अशी माझी इच्छा आहे. किती दिवस झाले डॉक्टर नाही इथं? डॉक्टर आता येतच नाहीत, डॉक्टरच नाहीत. मला वाटतंय ती एक मॅडम बेडची का कुठली होती बघा, ती पण डॉक्टर नव्हती, ती येत राहिली होती इथं बरेच दिवस होती. त्याच्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये ती होती. त्याच्यानंतर डॉक्टरच नाहीत. आता पण कोणतेही डॉक्टर आलेले नाहीत तिथं. मग येतात का नाही ते सुद्धा आम्हाला कळत नाही. आणि येते असतील तर तासभर किंवा 2 तास थांबत असतील हे सुद्धा आम्हाला माहिती नाही. पण आम्ही विचारलं तर म्हणतात डॉक्टर नाही तिथं. मग काय करायचं आम्ही तरी? कसं तपासायचं आम्ही? तपासण्या कशा व्हायच्या या गोष्टीला? सरकार शासनाने याचा काहीतरी निर्णय घेऊन मला त्याचा योग्य न्याय द्यावा अशी माझी इच्छा आहे. आज कशासाठी आलं होतं तुम्ही? सुस मारायला आले होते, गोळ्या औषध न्यायला. काय दुखतंय तुमचं? काय दुखतंय? सर्दी खोकला ताप येतोय, हे येतंय. गरीबापाशी आम्हाला काय कुठं कामाला जाता येत नाही, काही नाही. आम्ही काय करायचं? पेशंट येऊ जात्यात इथं. डॉक्टर आम्हाला सर्दी खोकले येतात, गोळ्या औषध डॉक्टर पायशी बाया देतील बैद्वार गोळ्या औषध. डॉक्टर तपासणी कशी काय व्हायची? खासगी दवाखान्यात नाही जाऊ शकत का तुम्ही? काय गरीबापाशी काय आम्हापाशी पैसा नको का? मग सरकार निघलाय म्हणलं, मग सरकारी दवाखान्यात डॉक्टर नको का? किती दिवसापासून तुम्ही इथे येताय? किती दिवस झाले? 1-2 वर्ष झाले तसं येतोय. ती बाई बिचारी निश्चित गोळ्या देते, तिच्यावर काय दोष द्यायचा काय आला आम्ही? फक्त अशा सेविका फक्त तुम्हाला औषध देतात काय? गोळ्या औषध देतात. तर किती दिवस झाले डॉक्टर नाही इथं? बरेच दिवस झाले. म्हणजे जसा दवाखाना टाकला तसा डॉक्टरच नाही इथं. ते आपल्या बिचाऱ्या त्यांना कायला दोष देऊ आम्ही? मागणी काय नेमकी सरकारकडे? सरकारकडे इथं डॉक्टरच पाहिजे. डॉक्टर सरकारकडे काय मागणी करणार तुम्ही या विषयी? काय नाही, आम्हाला सोया मारायच्या, फक्त लोक सोया मारायच्या, गोळ्या औषध द्यायचे मी झालं. आम्ही काही त्यांना काय बिचाऱ्यांना काय मागू आम्ही? आपलं नाव सांगा. माझं नाव अलका किसन गाडवे. तर आपण काय काम करता इथं? मी इथं येणे म्हणून कार्यरत. तर किती दिवस झाले इथं डॉक्टर उपलब्ध नाही? इथं 6 महिन्यापासून CHO नाही. 6 महिन्यापासून. तर नागरिकांची खूप हेळसांड होते, नागरिकांच्या अनेक तक्रारी आहे. तर तुम्ही तुमच्या वरिष्ठाशी याविषयी चर्चा केल्या होत्या का? वरिष्ठांशी चर्चा केल्या, त्यांनी ऍडिशनल चार्ज दिलाय आमच्या कांबळे मॅडमला. त्या येतात इथं आठवड्यातून 1 वार दिलाय त्यांना. आणि इथं PSC ला स्टाफ पण कमी आहे ना, आमच्याकडे 2च सिस्टर आहे. मग सगळ्या गावं हँडल करावं लागतात. मला पण जास्त वेळ इथं थांबता येत नाही. अशांना पण आम्ही थांबवतो थोडा वेळ. ते तरी काय सेवा देणार आहे ना? एवढं त्यांना जे येते तेच ते देणार ना. ज्या डॉक्टर जे आता तात्पुरते नेमलेले आहेत ते येत नाही ना? तात्पुरते म्हणजे त्यांना 1च वार दिलेला आहे. 1च वार दिला? आज ते आले नाही, ते आजारी म्हणून, नाही तर ते येतात. पण नागरिकांचं असं म्हणणं की डॉक्टरच येत नाही.
डॉक्टर आता डॉक्टर कश काय येतील? पीएससी ला एकच डॉक्टर आहे, त्यांना तिथं ओपीडी काढावं लागते. आणि एक सर आहेत ते ऑपरेशन झाले मणक्याचं त्यांचं, त्यामुळे ते नाही येऊ शकत. मग टाकळ्याजीला मॅडमला थांबावं लागतं. मॅडम येतात अधून मधून याला इकडं. पण नागरिकांची खूप हेळसांड होते आणि नागरिकांना वेळेवर औषध उपचार होत नाही, तर काय सांगाल तुम्ही याविषयी? याविषयी आता काय सांग, ग्रामस्थांनीच योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे. आता आम्ही काय करू शकतो? आता आमच्याकडं पदच नाही तेवढी, तर काय करणार आहे? सगळी पदं रिक्त आहे. MPW नाही, CHO नाही, मी एकटीच ANM आहे, मला पण ऍडिशनल चार्ज आहे. PSCत पण ड्युट्या असतात, बाहेरगावी पण जावं लागतं. मी आता सुद्धा नाईट ड्युटी करून इथं लसीकरणाला आली. त्याच्यामुळे मी तर काय करू शकत नाही, आमची मॅडम पण काय करू शकत नाही, कारण स्टाफच कमी आहे ना.